नमस्कार, मी ओमप्रकाश उडाट. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक व दुर्दैवी अशी घटना समोर येत असून पैठणच्या कालव्यात कार कोसळून 3 जण बेपत्ता झालेत. पैठण तालुक्यातील सांगतपुरी गावाजवळ सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर कार थेट कालव्यातच कोसळल्याने पती पत्नी वाहून गेले असून त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या गावातील एक तरुणही बेपत्ता झालाय अशी माहिती समोर येते. प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी 23 फेब्रुवारी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास सांगतपुरीजवळ जायकवाडी धरण प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात कार क्रमांक MH12 KJ 9032 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगात जात असताना अचानकच वाहत्या पाण्यात कोसळली. या कारमध्ये 3 जण प्रवास करत होते असं समजते. हातगाव कांबी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील चालक अल्ताफ पठाण हा एक पुरुष व त्या महिलेसह गावी जात होत्या. अपघातानंतर चालक अल्ताफ पठाण सुदैवाने बचावलाय. मात्र कारमधील मुखिद अहमद शेख व त्यांची पत्नी लीलाफोर शेख राहणार कोरडगाव तालुका पाथर्डी हे कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते. दरम्यान घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. बचावासाठी पाण्यात उतरलेल्या गावातील रावसाहेब खडेकर या तरुण देखील बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत होती. यामुळे या दुर्घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. स्थानिक तरुणांनी JCBच्या मदतीने कालव्याच्या बाहेर कार काढली. जखमी चालकाला उपचारासाठी पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारमध्ये नेमके किती जण होते याबाबत सुरुवातीला संभ्रमच निर्माण झाला होता. प्राथमिक माहितीनुसार चालक गुगल मॅपच्या सहाय्याने प्रवास करत होता. त्यामध्ये चुकीचा मार्ग दाखवल्याने कार सांगतपुरी कालव्यावर रस्त्यावर गेली आणि ही दुर्घटना घडली अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान पोलीस प्रशासन, गृह संरक्षक दल जवान यांनी रात्री ग्रामस्थाच्या मदतीने कालव्यात शोध मोहीम राबवली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या तिघाचाही शोध जो आहे तो लागला नव्हता. दरम्यान या घटनेमुळे सांगतपुरीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकच हळहळ व्यक्त होत असून बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलोही करा. नहीं रात गाड़ी काय त्यातून नंतर सांग मग काय काय भगवान कडे त्यानं